तर मंडळी, फायनली तुमचं स्वागत आहे आपल्या भावाच्या लाडक्या चॅनलमध्ये अनमोल व्लॉग्स. आणि आज आपण जाणार आहोत एका नवीन ठिकाणी. सो बघूया, वैभववाडीच्या स्टँडपेक्षा काहीतरी आज वेगळं असणार आहे. सो तिथे जाऊन बघूया आपण. सो बाय. फायनली 11 वाजायला आलेत आणि आता आमची गाडी वगैरे येणार आहे. सो आम्ही गाडी घेऊन जिथे फिरायला जाऊ तिथे सांगू तुम्हाला. अचानक ठरलं आहे. सो मित्र वगैरे सर्व सोबत आहेत आपल्या, तुम्हाला दाखवतो. हे बघा, काही सर्व मित्र इथे समोर उभे आहेत. गाडीची वाट बघतोय पण अजून गाडी आली नाही. तरी आमचे मित्र सर्व वैतागलेत. आमचं दरवेळी असंच होतं, जेव्हा पण कुठे जायचं असतं आम्ही लवकर निघत नाही. आदल्या दिवशी ठरतं पटकन, कसं पण बॅग बिग भरा, उचला, त्याला निघा, असंच असतं आमचं. आणि अजून काय सांगू तुम्हाला, भरपूर सांगण्यासारखं काय काय ते तुम्हाला मी पुढे जाऊन सांगतो. गाईज, आता आपला प्रवास इथून सुरू झालेला आहे आणि बघूया आता आपला प्रवास कसा होतोय ते. तर आता आपण आलेलो आहे भावांनो, आडिवरे येथील रत्नागिरीमध्ये असलेलं महाकाली मंदिर देवाचं दर्शन घ्यायला. आणि इथे बाजूलाच चप्पल वगैरे ठेवण्यासाठी सर्व सोय केलेली आहे. आणि आता आपण इथून समोर मंदिरात जाऊया. ही बघा, आजूबाजूला लोक दिसत आहेत आपल्याला. तर आता इथून थोडं पुढे जाऊया. हे बघा, इथे समोरच भोजनालय आहे. इथे जेवणाची सोय वगैरे केली जाते. आणि इथून आता मंदिराच्या साईडला, म्हणजेच जवळच आलोय आपण मंदिराच्या. इथून एंट्री आहे. हे बघ, इथे हातपाय धुण्याची सोय केली आहे. इथून तुम्ही हातपाय धुवून डायरेक्ट दर्शन घ्यायला जाऊ शकता मंदिरामध्ये. आणि ही इथे समोरच विहीर आहे. हे बघा, समोरच मंदिर. आणि आता दर्शन घेऊन झालंय. इथनं तुम्हाला काय वस्तू वगैरे न्यायची असतील तर तुम्ही नेऊ शकता. आणि ह्या मंदिराबद्दल सांगायचं झालं तर हे मंदिर खूप जुनं मंदिर आहे. म्हणजे ह्याला जवळजवळ 800-900 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे. साधारण राजापूरमधनं हे 20 किलोमीटर अंतरावर आहे आणि रत्नागिरीमधून 30 किलोमीटर अंतरावर आहे. इथनं काही जण रिक्षाने येतात, काही जण एसटीने येतात. आम्ही गाडी घेऊन आलोय 4 व्हीलर. आणि दर्शन वगैरे सर्व झालेलं आहे आमचं. हे बघा, इकडं रंगमंच आहे बाजूला. खूप छान, म्हणजे छान मंदिर आहे. आता दर्शन वगैरे झालंय तर इथनं आम्ही दुसरीकडे जाऊ. कुठे जाणार आहोत ते अजून माहिती नाही. जितकं फिरता येईल तितकं फिरू. सो चला आता इथून पुढे जाऊया. मित्रांनो, आम्ही पोहोचलो इथे राजापूर साईडला. आणि आम्ही देवाचं दर्शन वगैरे आताच घेतलंय. तर खूप वेळ लागला आम्हाला इथे येण्यासाठी. आत्ताशी वाजले 1:15 झालाय. आणि इथून अजून आपल्याला पुढे जायचं आहे. कुठे जायचं आहे काय माहिती नाही. जेवढं फिरता येईल तेवढं फिरायचं. आणि बस. मित्रांनो, आता आम्ही आलो पूर्णगड किल्ल्यावर. आणि इथे मगाशीच आम्ही महाकाली मंदिराचं दर्शन घेतलं. तर आता इथनं आपले मित्र, म्हणजे सर्वच आहेत जे मागच्या व्हिडिओमध्ये होते, म्हणजेच इथे हरिहरेश्वरला होते. आणि दुपारची वेळ झाली, खूप ऊन पण पडला आहे. अजून इथे बघण्यासारखं खूप आहे. पावस वगैरे, रत्नागिरी वगैरे जवळ आहे इथनं. मला एवढं माहिती नाही, मी मित्रांसोबत आलो आहे. मी गाडी वगैरे केली. तर आता इथनं तुम्हाला पुढचा प्रवास, म्हणजे पुढची दृश्य जेवढी दाखवता येतील तेवढी मी दाखवतो. हे बघा, हा आमचा रोड. आणि इकडनं आम्ही पायऱ्यांमार्गे वरती जाणार आहोत. हे बघा, सर्वजण चाललेत. इथं पण मंदिर आहे. मला वाटतं हे गाव आहे ह्या साईडला.
काय एरिया वाटतो इकडचा भावनो. माईक आणला पाहिजे होता किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग. कुठला किल्ला? बाणकोट किल्ला. सेम रे, तसंच वाटतंय. हे बघ या पांड्या इकडून. काय वारं सुटलंय. मस्त वाटते इथे आल्यावर. तर थोडा किल्ला फिरूया पुढपर्यंत पायऱ्यांनी. हो, कौलं पण आहे तिथं. हे बघा मस्त पैकी. थोडं पुढे जाऊया आपण तिकडून बघूया. काय शांतता आहे या किल्ल्यावर. कधी आलात तर नक्की या किल्ल्याला भेट द्या. मस्त आहे सर्वकडं एकदम शांत वातावरण आहे. इथे तर पक्ष्यांचा आवाज सुद्धा येत नाही. हे बघा झाडाला आंब लागलीत. हा पूर्ण गाव आणि तो समोरचा तिकडचा एरिया काय दिसतोय ना. कसं वाटतंय तो कमेंटमध्ये सांगा जरा. त्याला हाय त्या ठिकाणी परत जाऊया आपण. खाली दरवाजा आहे. वा काय नजारा इथला. तुम्ही या नजाऱ्याचा आनंद घेऊ शकता. खाली समुद्र आहे आणि आजूबाजूला झाड आहेत सुंदरशी. हे बघा इथेच आपण जाणार आहोत थोड्या वेळाने. खरंच खूप भारी वाटतंय. म्हणजे एकदम शांत वाटतंय आणि समोरचा हा समुद्र बघून मला खूप भारी वाटतंय. मी तुम्हाला समोरचं दृश्य दाखवतो. तर मित्रांनो, आता आपण इथला पूर्णगड किल्ला बघितलेला आहे आणि आपला किल्ला बघून झालाय. तर इथनं आपण खाली उतरून सीधा डायरेक्ट बाहेर जाऊ गाडीच्या इथे आणि तिथने जरा आपण पोटपूजा करूया. म्हणजे जेवलोय ना आम्ही, खूप वेळ झालाय आम्हाला. तर डायरेक्ट इथून निघालो की डायरेक्ट जेवायला जाऊया. थोडे जेवण करायला जाऊया. इथे 3:15 वाजले. दुसऱ्या हॉटेलला गेलो पण जेवण भेटलं नाही. तर इथं पुढे जाऊया. आमचं जेवण वगैरे झालंय आणि आम्ही समोर तिथं बीच आहे सुंदरसा, तिथं आलोय. थोडा घसा वगैरे बसलाय भाऊन, थोडं समजून घ्या. तरी पण भाऊ तुमचा ब्लॉग बनवतोय. उंचशी झाडं, खरंच खूप वैताग आलाय. पण तरी पण मी आलोय फिरायला.
माईक विसरलो. इथं समुद्राच्या ठिकाणी आहे, नाही तर आवाज येणार नाही. माईक घेऊन येतो मस्तपैकी. मग आपण खूप साऱ्या बाता करू एकदम रिलॅक्समध्ये. सर्व मित्रमंडळी आहे आपली. बाकी तुम्ही कसे आहेत कमेंटमध्ये सांगा मला. सो मंडळी कसं काय मग दिसतंय काय मी? एकदम भारी वाटतं इथे. म्हणजे सांगायचं झालं तर एकदम सुंदर समुद्रकिनारा आहे आणि आजूबाजूला खूप सारे लोक आहेत. माझे मित्र पण आलेत. मगाशी घासा बसलेला त्यामुळे जास्त बोलायला जमत नव्हतं, तरी पण मी बोलण्याचा प्रयत्न करतो. एकदम असं खूप म्हणजे असं आतून एकदम भारी वाटतंय, म्हणजे रिलॅक्स वाटतंय. थोडं आपण बसून बोलूया. बोलायचं तसं खूप आहे. आपले यूट्यूबला किती जवळजवळ 400 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले. सो थँक्यू सो मच, सर्वांचं मनापासून आभार आहे. आणि आता तर असं व्लॉग बनवायला घेतला नव्हता, पण सुरुवात केली. म्हटलं मित्र वगैरे आहेत, एवढं काही खास झालं नाही, पण तरी पण जेवढे शॉर्ट्स वगैरे घेतले तेवढे एकदम सही आहेत. म्हणजे किल्ला वगैरे पूर्णगड बीचला आलोय. त्यामुळे इथे समोरच बीचच्या ठिकाणीच बसलोय. समोरचं तुम्हाला समुद्रकिनारा दाखवतो. हा बघा समुद्रकिनारा. इकडे समोर खूप सारे लोक आलेत आणि त्या साईडला बघा झाडं आहेत, खूप सारी झाडं आहेत इकडे ह्या साईडला. आणि सांगायचं झालं तर तुम्ही इकडे समुद्राच्या ठिकाणी येता ना, तर अशा बॉटल्स वगैरे किंवा हा जो झालेला कचरा आहे म्हणजे पाण्याच्या बॉटल्स वगैरे आहेत, ते तुम्ही इकडे तिकडे टाकू नका, जेणेकरून आपला परिसर स्वच्छ राहील. आणि बघा इतकं छान समुद्र आहे आणि त्याच्यावर एवढी सर्व घाण केली आहे. सो हे मला बघवत नाही, हे तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे, जेणेकरून सगळी लोक याचं पालन करतील. तर काय इथून जायचंय कशेळीला आणि वाजले जवळजवळ 4:30 वाजायला आलेत. मग अशी जेवलं वगैरे. इथे दाखवण्यासारखं कायच नाही, फक्त बीच आहे जो तुम्ही बघितला. अजून खूप सारे व्लॉग्स वगैरे येतील, ते तुम्ही बघा, एन्जॉय करा. अजून काय बाकी काय, इंस्टाला पण फॉलो नसेल केलं तर मला इंस्टाला फॉलो करा. सो भेटूया आपण थोड्या वेळाने. जरा जातो पुढे, मित्रांसोबत मज्जा करतो. लहान लहान पोरं मज्जा करतायत एकदम चिल मध्ये, रिलॅक्स मध्ये. काय सुंदर नजारा आहे, वा. समोर आपले सर्व मित्र लोक आहेत, फोटो वगैरे काढतात. एकदम छान वाटतंय, सुंदर एकदम मस्त पैकी. हा समोर दिसतोय तो श्रेयस मनवे. मला फोटोग्राफी चालली सर्वांची. आपल्यासोबत आहे ऋतिक मांडवकर. आपण त्याला पण विचारूया कसं वाटतंय. भावा 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 भाव पळालाय. अजून आपल्यासोबत आहे आर्यन, आपला बंटर. आर्यन भावा कसं वाटतंय? अतिशय सुंदर असं, अतिशय सुंदर असा बीच आहे. पण मित्रांनो, ही जे पाठी कचरा वगैरे केलेला आहे ना, तो प्लीज नका करत जाऊ तुम्ही, कारण ते खूप असं बघायला खूप एवढा बीच सुंदर आहे आणि तुम्ही त्याची अशी वाट लावताय, हे खूप वाईट आहे आपल्यासाठी. एवढे सुंदर सुंदर ठिकाण आहेत आपल्या या भारत देशामध्ये, तरी पण आपण अशी येऊन इथे वाट लावतो. म्हणजे गड किल्ल्यांवर पण, अशा बीचवर पण. तर ते मित्रांनो स्वच्छ ठेवा. एका ठिकाणी कुठे बाजूला कचरा कोणती थोडे टाका कचरा, ठीक आहे ना, ते चालतंय. थँक्यू. आता आपण विचारूया, कोणाला विचारायचं? दिवेश दुसार. आपण दिवेश दुसार याला विचारूया. हाय अमोल, कसं वाटतंय तुला इकडे येऊन आता? मला भारी वाटतंय. तुला कसं वाटतंय? मला पण इकडे खूप छान वाटतंय. म्हणजे काय तुला काय बोलायचं वाटतंय? मला काय बोलायचं? तर आपण आता आलो आहोत तिथे गावखाडी बीच होते, आपण आलोय. या बीचचं गावखाडी असं नाव आहे. तर खूप छान वाटतंय. श्रेयसला फोटो काढायचे, तर मी अमोल जरा जातो तिकडे. चालेल चालेल मित्रांनो, थोडी फोटोग्राफी होती यांची मस्तपैकी. सुमितला पण विचारूया. सुम्या
काय वाटतंय तुला? खूप भारी वाटतंय तुमच्यासोबत पहिल्यांदा असं एकटा आलो. आमच्याकडे पहिल्यांदा झालं. कसं वाटतं इकडचं वातावरण वगैरे? खूप छान वातावरण आहे. तर भाऊ सुमित भाई बोललेले आहेत, आपली सर्वांसोबत बातचीत झालेली आहे. ह्या बघा समुद्राच्या लाटा एकसारखे येत आहेत जात आहेत येत आहेत जात आहेत. एकदम वारा वगैरे आणि एकदम शांत पूर्ण सर्व अनुभवायला भेटतंय. जो तो आजूबाजूला मज्जा मस्ती करताना दिसतोय, फोटो वगैरे किंवा काय सर्व. फायनली आम्ही कशेळी बीचच्या इथं पोहोचलोय आणि इथे तुम्ही समोर बघू शकता काय दृश्य आहे, एक नंबर. तर मंडळी हे बघू शकता तुम्ही कशेळी येथील सुंदरसं दृश्य आहे. खाली पूर्ण समुद्र किनारा आहे आणि इथून खाली पायऱ्या चढत चढत म्हणजे उतरत आम्ही खालपर्यंत जाणार आहोत, त्या टोकापर्यंत. ते बघा तुम्हाला दिसतंय इथे समोरच. इथं खूप सारे पर्यटक येतात. राजापूर तालुक्यातील रत्नागिरीच्या दिशेने म्हणजे शेवटचं गाव म्हणजे कशेळी. हे रत्नागिरीपासून 33 किलोमीटर आणि राजापूर पासून 34 किलोमीटर अंतरावर आहे. खूप छान असं ठिकाण आहे. इथे पावसाळ्यात भरपूर पाऊस आणि थंडीत खूप थंडी असते. उन्हाळ्यात एकदम उष्ण आणि कोरडं हवामान असतं. अजून तुम्हाला सांगायचं झालं तर खूप काय सांगण्यासारखं. इथे कनकादित्य मंदिर म्हणजे कशेळी बांधपासून आतील 3 किलोमीटर अंतरावर प्रसिद्ध श्री कनकादित्य मंदिर आहे. हे एक सूर्य मंदिर आहे. अजून अजून या बीचचं कशेळी नाव न घेता आम्ही या बीचला देवगडी बीच असं म्हणतो. इथे ज्या समुद्र गुहेत श्री कनकादित्यची मूर्ती सापडली होती त्या गुहेस व किनाऱ्यास देवगडी बीच म्हणतात. अजून थोडा वेळ आहे इथे खाली जाण्यासाठी. हे बघा आता आपण इथे पोहोचूच. इथून समुद्राचे अत्यंत मनोहर दृश्य असे दिसते. हा एक नैसर्गिक बीच आहे. कड्यापासून समुद्राकडे जाण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन व महाराष्ट्र मेरीटाईन बोर्डाने चिरेबंदी वाट बांधले, जी आपण आता चालतोय ती. आणि समोर तिथे असा सुंदरसा एक स्पॉट आहे, तिथे जाऊन आपण फोटो वगैरे काढणार आहोत. खरं तर म्हणजे संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी तिथे भारी वाटतं. सूर्य इथे बघायला भेटतो. एकदम मनोहारी सुंदर असं दृश्य आणि समुद्राच्या लाटा आहे आपलं मन वेधून घेतात. इथे एकदम असं सुंदर पर्यटन निर्माण केलं आहे. पाठचा परिसर दिसतोय किती उंच आहे. ती बुडाली बोट अडकलेली आहे. कुठे ती ती जुनी आहे बोट ती अजून पण तशीच आहे तिथे. कशी काय गाईत एक जुनी बोट अडकली ती तुम्हाला दाखवतो बघा. दिसते जवळपास कुठली बोट जात नाही. हीच ना, त्याच्यामध्ये दिसत नाही ती, तरी पण रहस्यमयी बोट आहे तशीच आहे ना. किती वर्ष झाली असतील. होय. इथे खूप गर्दी आहे तरी पण सर्व लोक फोटो काढायला जमले. अरे पाणी पण सही आहे एकदम. हाच तो नजारा जो आम्ही इंस्टाग्रामला बघायचो.
बघा आपण आहोत अजून पण कशेळीच्या बीचला, पण काय सुंदर वातावरण आहे आणि पाणी पण एक नंबर आहे बघा. इकडचा पूर्ण साईड दिसते ना एकदम खतरनाक. आणि हे बघा वरती किती जागा आहे अजून, त्या साईडला आजूबाजूला दगड आहेत, बट पाणी तरी पण बघू शकतो. हे बघा इथपर्यंत येतं आहे पाणी. संध्याकाळचे 6-7 हे दृश्य आहे, तुम्ही बघू शकता खाली. बघा किती छान वाटतंय. फायनली मी खूप मजा केली इथे आणि आता आम्ही निघालो इथनं. तर तुम्ही कधी आलात तर देवगडी बीचला नक्की भेट द्या. सो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा विसरू नका. सर्व मित्र आपल्यासोबत एन्जॉय केलेला आहे फुल रावस एकदम. सो चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.